मनाविरुद्ध झालेले लग्न भाग 6। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत, कृपया पहा। विक्रांतला तेजू आवडू लागते। विक्रांत जरी तेजूशी बोलत नसला तरी मॉम डॅड गावी गेल्यापासून तेजू घरात विक्रांतची सर्व कामं करू लागली होती। तेजूचा स्वभाव थोडा विक्रांतला कळू लागला होता। ती निरागस होती। त्याच्या मॉम डॅडवर मुलीसारखं प्रेम करू लागली होती तेजू। आज बँकेला सुट्टी होती, दोघेही घरी होते। विक्रांत झोपेतून उठून लिव्हिंग रूममध्ये येऊन कोणाशी तरी फोनवर बोलत होता। तेजू नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली। विक्रांतची फोनवर बोलता समोरून चालत येणाऱ्या तेजूवर नजर जाते। विक्रांत स्तब्ध होतो। नुकतीच फ्रेश होऊन आलेली ती गुलाबाच्या कळीहून सुंदर दिसत होती। एकदम टवटवीत दिसत होता तिचा गोरा सुंदर चेहरा। तिची फिगर मेंटेन होती, जशी हवी तशी। अंगात अगदी हव्या त्या ठिकाणी परफेक्ट भरलेली ती। विक्रांत फोनवर बोलायचा थांबला आणि तिला तो भान हरपून टक लावून पाहू लागला। तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं। ती चालत येत होती। त्याच्या थोडी जवळ आल्यावर तिचं त्याच्याकडे लक्ष जातं। त्याला असं स्वतःकडे एकटक पाहताना पाहून ती गोंधळून जाते। तिला काहीच सुचत नाही। ती चालताना स्वतःशीच धडपडते आणि त्याच्या आणखीनच जवळ येते। त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता। दोघांमध्ये खूप कमी अंतर होते। त्याची तिच्यावरची नजर हटली नव्हती। तो तिच्या डोळ्यात पाहत होता आता। तिने तो जवळ असल्यामुळे श्वास रोखून धरला। घाबरली ती, काहीच सुचेना। तिथेच डोळे गच्च मिटून घेतले। बाजूलाही होण्याचं कळेना तिला। हृदय धडधडू लागलं। तिच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच ती असं फील करत होती। हा अनुभव नवीन होता, म्हणून पटकन काही बोलायलाही जमेना तिला। त्याला ती खूप क्यूट वाटली। तिचे पुढे आलेले केस मागे करण्यासाठी तो तिच्या केसांना स्पर्श करतो, तशी ती दचकते आणि भानावर येऊन त्याच्यापासून दूर होऊ लागते। सॉरी, माझं लक्ष नव्हतं, ती कसं तरी बोलते। तसा तोही भानावर येऊन चपापतो। त्याच्याही नकळत तो तिच्या सौंदर्यात भान हरपून गेला होता। ती पटकन तिथून निघून जाते। तो स्वतःशीच काय यार, काय करत होतो मी बोलत केसातून हात फिरवत त्याच्या रूममध्ये जातो। त्याला आता झालं ते आवडलेलं असतं आणि तेजूही लाजून दुसरीकडे जाते। काय होतं हे? किती धडधडत होतं माझ्या छातीत। कसे पाहत होते हे माझ्याकडे। कशी दिसत आहे मी? चांगली दिसत नाही का? ती आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहते। ठीक तर दिसत आहे मी, मग हे का असे पाहत होते माझ्याकडे? जाऊ देत, मला माहिती आहे त्यांना मी आवडत नाही। ती स्वतःलाच बोलते। कसे गेले पटकन रूममध्ये आणि ती कामाला लागते। इकडे विक्रांत मनातच विचार करत असतो। क्षणभर हृदयाचे ठोके थांबल्यासारखं वाटत होतं मला। किती क्यूट दिसत होती ती। माझ्या मनात आज खूपच भरली ती। तिच्यात काहीच कमी जाणवली नाही मला। मलाच आता एक पाऊल पुढे उचलून आमच्या नात्यात पहिला विश्वास निर्माण करायला हवा आणि तो फ्रेश व्हायला जातो।
फ्रेश होऊन लिव्हिंग रूममध्ये येऊन टीव्ही पाहत बसतो. तेजू किचनमध्ये असते. ती कामाला जायला लागल्यापासून आज पहिलाच वीकली ऑफ असतो तिचा. तेजू चहा नाश्ता बनवते, पण खाणार कशी? विक्रांतही असतो आज घरात. मग सतत डोक्यात चालू असतं, यांनी नाही खाल्लं तर मी कसं खाऊ? काय करू, नेऊन देऊ का? काय करू, नेऊन देऊ का यांना नाश्ता? नाही, नको. गावी यांनी फेकून दिला होता. आताही तसाच फेकला तर मला भीती वाटते यांची. परत तिचं मन बोलतं, फेकला तर फेकला, तेव्हाचं तेव्हा बघू. फेकला तर मी भरेन, पण ते असताना मी कसं खाऊ नाश्ता? त्यांना दिल्यावर मी खाईन. आणि ती नाश्ता घेऊन विक्रांतसाठी येते. आज दुसऱ्यांदा ती त्याच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येत होती. त्याच्याही मनात तिचेच विचार चालू असतात. पण सुरुवात कुठून करायची तिच्यासोबत बोलायला, तेच त्याला कळत नव्हतं. आता त्याच्याकडे आयती संधी चालून येत होती. ती नाश्त्याची प्लेट घेऊन त्याच्यासमोर येऊन उभी राहते. तो तिच्याकडे पाहतो. ती बोलायला थोडं घाबरत होती, तरीही बोलते, अहो नाश्ता. पहिल्यांदाच त्याला कोणीतरी इतक्या नाजूक आवाजात अहो बोललं होतं. तिच्या नाजूक आवाजात अहो ऐकून त्याला त्याचे कान तृप्त झाल्यासारखे वाटले. तो नुसता तिच्याकडे पाहतच राहिला, काहीच बोलत नव्हता. ती थोडं घाबरतच लाजलीही. पुन्हा अहो नाश्ता. तसा तो बोलतो, हं दे इकडे. तो नाश्ता घ्यायला हात पुढे करतो. ती नाश्ता देऊन निघून जाऊ लागते. आता तो तिला विचारतो, तू केला का नाश्ता? त्याच्याकडे ऐती संधी आली होती. त्याला कधी संधी मिळते आणि मी कधी तिच्यासोबत बोलतोय त्याचीच तो वाट पाहत होता. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच त्याने तिला काहीतरी विचारलं. बोलला तो तिच्याशी. त्याच्या शब्दात तिला आपुलकी वाटली. तिचे पाय तिथेच थबकले. मन भरून आलं तिचं त्याच्या एका वाक्याने. ती काहीच बोलत नाही म्हणून तो उठतो. काय झाले, मी तुला विचारतोय, नाश्ता केला का तू? तो बोलतच तिच्या समोर येतो. तशी ती खाली पाहते, मान हलवून नाही बोलते. तो तिची हनुवटी पकडून चेहरा वर करतो. तरीही ती त्याच्याकडे पाहत नाही, नजर झुकवते ती. घळकण डोळ्यातून अश्रू येऊन गालावर ओघळतात. त्यामुळे ती पटकन त्याच्यापासून बाजूला जाऊ लागते. तो तिच्या खांद्यांना पकडून तिला थांबवून घेतो. परत तिच्या गालावर एक हात ठेवून दुसऱ्या हाताने तिच्या गालावरील अश्रू पुसू लागतो. त्याच्या स्पर्शाने ती शहारते, मोहरून जाते. आता ती त्याच्याकडे पाहून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. तसं तो तिच्या मुलायम नाजूक मऊ ओठांवर त्याचं बोट ठेवतो आणि बोलतो, काहीच बोलू नकोस. तो तिला बोलतो आणि तसाच तिला जवळ ओढून त्याच्या मिठीत घेतो. तीही त्याच्या मिठीत एकरूप होते. दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीत असतात. आता कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.